जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची अंडा करी कशी बनवायची ती. रोज आपल्या जेवणामध्ये आपण लाल कलरचा अंडा करी बनवतो, म्हणजे अंड्याचा रस्सा म्हणा या अंड्याचं कालवण म्हणा. आज मी एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग पाहूया आपण. इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. या अंड्यांना मी आता या चमच्याने असे होल पाडून घेत आहे, ज्याच्याने आपण अंडे फ्राय करू ना. अंडे आपले तेल अंड्यांना व्यवस्थित लागेल, त्याच्यात जो काय मसाला पडेल तो आतपर्यंत जाईल. याच्यासाठी आपल्याला हे असे खड्डे करून घ्यायचे आहेत अंड्यांना. आपल्याला अंडी ही फ्राय करून घ्यायची आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण फास्ट गॅसवर जर आपण फ्राय केले तर पटकन असे उडतात ते. तेल जर अति गरम झाल्यावरती पटकन तोंडावरती भाजण्याचा चटका उडण्याची भीती असते. अंडी मी इथे तेलामध्ये फ्राय करायला घेतलेली. त्यात हळद टाकला आहे एक बारीक चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. आपल्याला फ्राय करताना मंद गॅसवरच करायचं आहे. आणि अंडा फ्राय करताना नेहमी आपण याच्याला कवर करू नका, कारण ते उडतंय तर उडू द्या, त्याच्यापासून लांब राहा, पण कवर करू नका. त्याच्याने काय होतात, झाकण आपण जर वरून लावलं तर तसं पाणी जर आतमध्ये पडलं तर ते अजून तडातड उडू शकतो. एक साईडला आपली अंडी फ्राय होत आहे, एक साईडला आपण मसाला भाजून घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ते एक जाड अशी कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. उभे असे कांदे 3 घेतलेले आहेत कापून. आता ह्या कांद्यांना आपल्याला चांगलं लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे, कारण कांदे हे कच्चे राहिले तर चव चांगली लागत नाही. भाजल्यावर त्याचा थोडासा गोडपणा येतो. एक बारीक चमचा इतका मी जिरं टाकलेलं आहे. त्यालाही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे आपला कांदा हा लालसर झालेला आहे. 7 ते 8 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. जर लसूण कोणाला जास्त आवडत असेल तर अखंड लसणाची तुम्ही पाकळी घेऊ शकता. 7 ते 8 मिरच्या घेतल्यात हिरव्या, आणि अद्रक किसून घेतलेला आहे छोटा तुकडा. कोथिंबीर टाकलेली आहे इथे मी, आणि चांगले 20 ते 25 इतके काजू टाकलेले आहेत. आणि अगदी थोड्या कमी प्रमाणामध्ये बदाम घेतलेले आहेत. 3 ते 4 असे बदाम आहेत. काजू जितकं तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर टाकू शकता, कारण पेस्ट वाटताना चव चांगली लागते याची. आपला हा जो काय मसाला फ्राय करणार आहोत त्याला चव येण्यासाठी थोडीशी मीठ टाकलेलं आहे. पटकन आपण मीठ टाकल्यावरती आपलं काही आपण फ्राय करायला घेतो ते पटकन शिजतं. पाहू शकता तुम्ही इथे एक छोटी वाटी इतकं मी सफेद तीळ टाकलेलं आहे. त्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे, हे वाटणामध्ये आपण काही आपले लाल तिखट मसाला काही पडणार नाही. आपल्याला ही जी अंडा करी आहे ही हिरवी बनवायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे अंडे आपले मंद गॅसवरती चांगले फ्राय होत आहेत. पाहू शकता इथे आपली अंडी ही रेडी झालेली आहेत. ह्यांना तर एका प्लेटमध्ये काढून थंड करायला घेऊया. त्याच कढईमध्ये उरलेलं तेल होतं, त्यात थोडंसं अजून तेल टाकले 2 ते 3 चमचे. ह्याच्यातच आपल्याला आपल्या अंडा करी बनवायचे आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दुसरी कढई घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 इथे इलायची घेतलेली आहे, आणि एक मोठी काडी इतकी दालचिनी घेतलेली आहे. आणि आपला जो काय मसाला आपण आता फ्राय केलेला होता कांद्याचा, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. थंड झाल्यावरती ह्याला आपण आता फ्राय करणार आहोत. तुम्ही पाहू शकता हा नॅचरली कलर आहे. आपण जे काही कोथिंबीर आणि मिरची टाकलाय त्याचा कलर आलेला आहे. इथे मी थोडेसे मसाले टाकलेले आहे. धना पावडर आहे, गरम मसाला आहे, आणि हळद आहे. हे सगळे मी 1-1 चमचे घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. चांगला हा मसाला जेवढा तुम्ही भाजाल तेवढा कलर आपला ह्या मसाल्याला लागतो. आणि आता
थोडंसं मी त्या मसाल्याचं पाणी उरलेलं होतं ते टाकलेलं आहे. पाहू शकता थोडंसं काजू टाकल्याप्रमाणे काजू टाकलेले होतं वाटणाला, त्याच्यामुळे खाली हे लागत होतं, त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे तेल सुटलेलं आहे आपल्या या मिश्रणाला. 2 मोठे चमचे इतके मी दही घेतलेले आहे. दही ही खूप इम्पॉर्टंट आहे या आपल्या अंडा करीला. चव चांगली देते आणि खायला एकदम भन्नाट चव लागते. करून बघा तुम्ही, खूप छान अतिशय असं उत्तम अशी ही चव लागते आपल्या ह्या अंडा करीला. एक वेगळ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता तुम्ही इथे थोडासा जो काय डार्क कलर आलेला होता तो आता या दही टाकल्या कारणाने कमी झालेला आहे. इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, एक छोटी वाटी इतकं. कारण जर तुमच्याकडे ताजी दुधाची मलाई असेल ती तुम्ही टाकू शकता. चव चांगली लागते आपल्या ह्या अंडा करीला. एकदम हॉटेल सारखी चव असते अंडा करीला. खाताना जे आपले काजू आहेत आणि हे मलाई आहे ह्याची फ्लेवर जास्त लागतो आपल्या ह्या अंडा करीला, जर आपली पूर्णपणे रेडी झाली तर. पाहू शकता तुम्ही इथे चांगलं कडून निघालेला आहे. आपला जो काय मसाला होता चांगला भाजलेला आहे, तेलही सुटलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे थोडंसं आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नंतरही टाकू शकता, पण मी आधी कालवणात टाकते. काही भाजी असेल कालवण असेल त्याच्यामध्ये टाकते, कारण फ्लेवर चांगला उतरतो कोथिंबीरचा. पाहू शकता तुम्ही इथे मंद गॅसवरच आपल्याला हे जे काय आपला मसाला आहे तो भाजायचा आहे. थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे हा मसाला चांगला शिजून निघण्यासाठी. शिजून हे जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. जर काही जणांना हे असं थोडंसं पातळसर हवं असेल तरी ठेवू शकता, या काही जणांना थोडंसं जाडसर घट्ट हवं असेल तरीही ठेवू शकता. तुमच्यावरती तुम्हाला जसं आवडत असेल तसं. चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे ऑलमोस्ट आपली ही अंडा करी रेडी झालेली आहे, घट्ट झालेली आहे. एवढंच मला आता हवी आहे याची. आता इथे आपली ही अंडी आपण सोडूया. मस्त असे मलाईदार आणि छान असे फ्लेवर याच्यामध्ये खाताना लागतो. तुम्ही एकदा करून बघा. एकदम हॉटेलमध्ये जसं आपण हॉटेलला जातो आणि मागवतो काही अंडा करी वगैरे या अन्य काही वस्तू मागवतो, त्याचा फ्लेवर आणि त्याचा चव किती सुंदर असते, अशीच आपल्या अंडा करीला उतरते ही. पहा तुम्ही इथे खूप छान अशी आपली रेडी झालेली आहे अंडा करी. चला आपण याला आता सर्व करूया. रेसिपी शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद. आणि रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पाहू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे. ह्याला तुम्ही भाताबरोबर खा, बासमती राईसबरोबर खा, भाकरीबरोबरही देखील चांगली लागते. आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये अंड्याचं कालवण या अंडं जेवढं जास्त खाल तेवढं उत्तम आहे शरीराला. पाहू शकता तुम्ही इथे अशाच चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.